नमस्कार. आजच्या कथेचं नाव आहे परिणामांचे फळ. आपल्या मनामध्ये ना सतत चांगले वाईट विचार येत असतात. आपल्या या परिणामांचं फळ आपल्याला प्राप्त होतच असतं, कधी कधी तात्काळ सुद्धा बरं का. ते सांगणारी एक छोटीशी कथा. एक गाव होतं. गावामध्ये चंदन सेठ नावाचा सेठजी होता. त्याच्याकडे वखारीच्या वखारी भरून चंदनाचं लाकूड होतं. एके दिवशी काय झालं, त्या राज्याचा राजा त्या गावामध्ये आला. राजाला अभिवादन करण्यासाठी, नमस्कार करण्यासाठी, त्याचा जय जयकार करण्यासाठी अख्खा गाव घराच्या बाहेर येऊन रस्त्यावरती उभा राहिला आणि जय जयकार करू लागला. राजा हत्तीवरून सगळ्यांचा नमस्कार स्वीकारीत पुढे पुढे निघालेला होता. चंदन सेठला मात्र काही काम असं आलं की त्याला घराबाहेर पडताच आलं नाही. मग तो धावतच खिडकीजवळ येऊन उभा राहिला आणि समोरून हत्तीवरून येणाऱ्या राजाला खिडकीतूनच त्याने हात जोडून नमस्कार केला, अभिवादन केलं, जय जयकार सुद्धा केला. राजाने हसून त्याचा स्वीकार केला. राजा पुढे जाताच अचानकपणे चंदन सेठच्या मनामध्ये एक दुष्ट वाईट विचार आला. तो असा की राजा जर अचानक इथे मरण पावला तर माझ्या वखारीत असणारं चंदनाचं लाकूड, अहो केवढा खप होईल त्याचा. पहा, त्याच्या या दुष्ट विचारांचं फल त्याला कसं प्राप्त झालं की तिकडे राजाच्या मनामध्ये काही विचार आला. त्याने मंत्र्याला बोलून दाखवला. कोण होता तो उद्धट उद्दाम माणूस की जो राजा स्वतः आल्यानंतर सुद्धा घराबाहेर येऊन अभिवादन करू शकत नाही? मंत्री, तुम्ही असं करा, तात्काळ त्याला पकडा आणि फाशीची शिक्षा द्या. मंत्री काही बोलला नाही, कारण राजा खूपच रागावलेला होता. इकडे काही काळानंतर, थोड्या वेळानंतर चंदन सेठच्या मनात विचार आला, अरे रे, मी असा कसा दुष्ट विचार केला? राजा म्हणजे साक्षात वडिलांसारखा, आपल्या सर्वांची, रयतेची प्रेमाने जबाबदारी घेणारा, आणि त्याच्या मरणाचा विचार माझ्या मनात यावा? चुकलं माझं. असा विचार मी नको होता करायला. बघा, त्याच्या या चांगल्या विचारांच्या परिणामांचं फल कसं मिळालं. तर तिकडे राजा बसलेला होता. त्याला मंत्री म्हणाला, महाराज, अहो गावातलं तो प्रतिष्ठित व्यक्ती आहे, चंदनाचा व्यापारी आहे, काहीतरी काम निघालं असेल त्यामुळे तो घराबाहेर पडला नसेल, माफ करावा आपण त्याला. हे ऐकताच राजा म्हणाला, अगदी बरोबर, व्यापारी म्हटल्यावर काही ना काही काम निघालं असेल, माफ करून टाका त्याला. जीवदानच मिळालं ना हो चंदन सेठला. पाहिलं, आपल्या विचारांचा, आपल्या परिणामांचं फळ आपल्याला कसं प्राप्त होतं. ते नेहमी चांगले विचार केले तर चांगलंच फळ प्राप्त होतं. म्हणून नेहमी दुसऱ्याबद्दल विचार करताना योग्य विचारच आपण करावा, चांगला करावा. पटतंय ना तुम्हालाही? नमस्कार.